पी एन जी ज्वेलर्स हडपसर. आता आपण नेकलेसचे कलेक्शन पाहत आहोत. काढा बाहेर. आता आपण हे जे बघत आहोत हे टेम्पल नेकलेस आहेत, चोकर आहेत. ओके. तर याची हे 22 कॅरेट सोन्यामध्ये येतात आणि हे याचं वजन आहे साधारणतः 4.5 तोळ्यापर्यंत आहे. 4.5 आता तोळ्यामध्ये. आपल्याला अवेलेबल आहे. हा पण चोकरचा प्रकार आहे ओके. आणि याचं जे वजन आहे ते 3 तोळ्यापर्यंत येतं बेसिकली. ओके. 3 तोळ्यापर्यंत. ठीक आहे. एक मिनिट काढतो. वाव. हे जे आहे ते वज्रटीक आहे. हे ॲक्च्युली गादीवर बनवलेलं आहे. ओके. आणि ह्याचं वजन आहे ते 82 ग्रॅम्स विथ इयरिंग्समध्ये येतं आहे. ओके. 82 ग्रॅम्सपर्यंत येत आहे. विथ इयरिंग्स आहेत बघू शकता. 82 ग्राममध्ये वेट आहे. अँटिक टेम्पल चोकरच आहे, पण हा लक्ष्मीच्या पेंडंटमध्ये आपल्याकडे येतो. ओके. याचं वजन आहे 48 ग्रॅम 260 मिली. हां. आता हा जो आहे लॉंगमधला तो 5 तोळ्याचा आहे. फ्रंटचा जो आहे तो आत्ता आपल्याकडे हा कोल्हापुरी साज आहे विथ पेंडंटमध्ये. आता ह्याच्यामध्ये लाख भरलेली आहे. ओके. आता तुम्ही पाहू शकता. आणि शॉर्टचं वजन काय? शॉर्टचं वजन आहे साधारणतः 3.5 तोळ्यामध्ये आहे. 3.25 तोळ्याचा आहे. 33 ग्रॅमचा आहे आता. बघू शकता पारंपरिक असे हे दागिने आहेत. सुंदर असे खूप छान छान असं कलेक्शन आहे. पुन्हा गाडगी ज्वेलर्स हडपसर ब्रांच. त्यानंतर हे गोकाकमध्ये एक सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता. खूप छान असा नेकलेस आहे. हो, हा जो नेकलेस आहे तो 5 तोळ्याचाच आहे ओके. आणि वरचं जे आहे चोकर हां. तो 34 ग्रॅमचा आहे. 34 ग्रॅममध्ये. आणि हा लॉंग जो आहे तो 5 तोळ्यामध्ये आहे. तोळ्यामध्ये. सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता. आता तुम्ही हे पाहू शकता. हा गोकक लॉंग नेकलेस आहे विथ पेंडंटमध्ये येतो हा. ओके. विथ हा पेंडंट. हा हा 87 ग्रॅममध्ये पर्यंत जातो आपल्याला. ओके. आणि ह्याच्यावरची जी आहे क्रिस्टलची गोकक माळा आहे. हां. होडीघाट माळा आहे ही. आता आपण ही पाहतोय ती. तर ही साधारणतः 2 तोळ्यापर्यंत येते आपल्याला. ओके. 2 तोळ्यापर्यंत येते. त्यांचे मेकिंग चार्जेस काय असतात? त्याचं मेकिंग चार्जेस साधारणतः टेम्पल जे आहेत त्याचे 19% येतात आणि जे गोकक होडीघाट माळा आहे त्याचे 21% येतात. इथे पण बघू शकता खूप छान असं हे गोकाकमधलं लॉंग कलेक्शन आहे आणि इथे शॉर्टमध्ये युनिक अशी डिझाईन दिलेली आहे. छान असं कलेक्शन आहे बघू शकता. याचं लॉंगचं वेट काय? आता त्याच्यात लॉंगचं वेट आहे 7 तोळ्याचा आहे हा लॉंग. ओके. आणि हा जो शॉर्ट आहे तो साधारणतः 3 तोळ्यामध्ये आहे हा. 3 तोळ्यामध्ये. आता हा जो आहे तो साधारणतः 7 तोळ्याचा आहे. हां. आणि हे जे आहे वरचं शॉर्ट क्रिस्टलच्या माळांमधलं हे 9.5 ग्रॅमचं आहे. 8 ग्रॅम 730 मिलीचं आहे. ओके. हा पण पाहता तुम्ही टेम्पलचा हा 6 तोळ्यापर्यंत आहे. आणि वरचा जो आहे तो गोकक नेकलेस सेट जो आहे तो 2.5 तोळ्याचा आहे. 2.5 तोळ्यामध्ये. लॉंग 6 तोळ्याचं. आणि आता ह्याच्यामध्ये पाहाल तुम्ही तर हा विथ पेंडंट सेट आहे. ओके. हा आपल्याला जातो साधारणतः 8 तोळ्यापर्यंत जातो. पेंडंट पण बघू शकता खूप छान असं मोठं आहे. 8 तोळ्यापर्यंत जातो हा. आणि ह्याच्यावरचा जो शॉट आहे हा होडीघाट माळा ही साधारणतः 14 ग्रॅमपर्यंत आहे आता आपल्याला. ओके. 14 ग्राम. 14 ग्रॅम. त्याचप्रमाणे इथे पण बघू शकता हा पण जर पाहिला तर हा पण 7 तोळ्याचा आहे बेसिकली. आणि हा साधारणतः आहे हा 1.5 तोळ्याचा असेल आहे. ओके. बरोबर, हा लाखी. 1.5 तोळ्याचा आहे लाखीमधला लाखीमध्ये. शॉर्ट. सुंदर कलेक्शन आहे. हो. ट्रॅडिशनल लुक येणारं हा कलेक्शन आहे बघू शकता. खूप छान छान असं कलेक्शन अवेलेबल झालेलं आहे पुन्हा गाडगी ज्वेलर्स हडपसर येथील ब्रांचमध्ये. हा जो आहे तो अँटिक नेकलेस सेट आहे. हे प्रॉपरली कुंदनचं काम केलेलं आहे. पूर्णपणे हँडमेड ज्वेलरी आहे. ओके. हो. आणि याचे डिझाईन बघू शकता तुम्ही. सुंदर आहे. याच्यामध्ये मोत्यांची आणि याची सगळं हे बसवलेलं आहे. हा साधारणतः 8.5 तोळ्यापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे विथ इयरिंग्समध्ये. ओके. वाव. अशा प्रकारचा हा सुंदर असा पीस आहे. हे तुम्ही पाहू शकता आपल्याला हा अँटिक नेकलेस जो आहे हा सप्तम माधुरी दीक्षितने आपले जे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांनी हा वेअर केला होता. ओके.
आणि ह्याचं जे वेट आहे ते साधारणतः 9 तोळ्यापर्यंत आहे हा अवेलेबल आपल्याकडे. हा 92 ग्रॅममध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या आता आपल्याकडे ओके. 92 ग्रॅम्समध्ये बघू विथ शकता. मॅट फिनिशिंग आणि पूर्णपणे मोहनमाळासारखा ह्याचा लुक येतो विथ पेंडेंट सहित असा ओके. हा पीस आहे. माधुरी दीक्षितने माधुरी वेअर दीक्षितने केलेला केलेला. हा पीस हा आहे. आपला पोस्टर पीस आहे. ओके. पोस्टर पीस आहे आपल्या असा. ते पोस्टर आपल्या ज्या पीस थीम्स आता त्या थीमचा हा पोस्टर पीस आहे. ओके. आता हा बघा हा पाहू शकता तुम्ही. हा आता आपल्याकडे आहे. हा विथ इयरिंग्समध्ये आपला 83-84 ग्रॅमपर्यंत जातो साधारणतः. ओके. सुंदर असा पॅटर्न आहे अँटिकमध्ये. हे कुंदनचं हा 8.5 तोळ्या. आता हा बघू शकता तुम्ही. हा आपल्याकडे 12 तोळ्यापर्यंत अवेलेबल आहे. हा पण आपला पोस्टर पीस आहे. साधारणतः पूर्णपणे हँडमेड आणि आपण म्हणतो ना अँटिकचं जे फिनिशिंग असतं हां हां. मॅटमध्ये, पूर्णपणे मॅटमध्ये आणि ग्लॉसी फिनिशिंग आहे. कलर स्टोन याचं यूज केलेलं आहे. कुंदनचं वर्क ह्याच्यात काम केलेलं आहे. ग्रीन स्टोन प्लस आपले जे ग्लास स्टोन असतात त्याचं हे पूर्णपणे कॉम्बिनेशन आहे. हे तुम्ही पाहू शकता. ह्याचं वेट 12 तोळे ओके. 12 तो. 12 तोळ्यापर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडे. आता हे पाहू शकता आपल्याकडे. हे पूर्णपणे मोत्यांमध्ये हा पूर्ण नेकलेस सेट आहे. पल नेकलेस सेट म्हणतात त्याला. ओके. विथ इयरिंग्समध्ये हा 2.5 तोळ्यापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. ओरिजिनल मोती आहेत हे पूर्णपणे. सुंदरपैकी हे ओरिजिनल मोती आहेत आणि आत्ता तो आपल्याकडे आत्ता अवेलेबल आहे. आता हा तुम्ही पाहू शकता आपल्याकडे हा लक्ष्मीचं पूर्ण अँटिक नेकलेस सेटमध्ये आहे. हा 4 तोळ्यापर्यंत विथ इयरिंग्स झुमक्यासहित हा पूर्णपणे आपल्याकडे अवेलेबल आहे. पूर्ण ओके. piece. वाव. आणि हा पण तुम्ही पाहू शकता अँटिक नेकलेसमध्ये येतो. हा 5 तोळ्यापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. 5 तोळ्यांमध्ये सुंदर असं कलेक्शन आहे अँटिकमध्ये. हा पण तुम्ही पाहू शकता. हा 3.5 तोळ्यामध्ये विथ इयरिंग्समध्ये अवेलेबल आहे. ओके. युनिक असा पॅटर्न आहे बघू शकता. युनिक असा पॅटर्न आहे. त्याचं जे लुक आहे जसं ठुशीसारखा दिसतो. ठुशीसारखा, ठुशीचा हो. पॅटर्न सारखा दिसतो. पूर्ण अँटिकमध्ये हा बनवलेला आहे पूर्णपणे आपल्याकडे. हां. आता हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे हा जो पॅटर्न आहे वज्रटिकमध्ये येतो पूर्णपणे. पूर्ण भरीव हा पीस आहे वज्रटिकमधला. आणि हा साधारणतः पहिल्या पारंपरिक दागिन्यांमधला हा एक प्रकार आहे. हा साधारणतः 55 ग्रॅमपर्यंत येतो आपल्याकडे अवेलेबल. हा 5.5 तोळ्यापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आता हा पण तुम्ही बघू शकता. हा व्ही शेपमधला विथ पेंडंटसहित टेम्पलचा डबल लेअरचा नेकलेस आहे हा आपल्याकडे. हा साधारणतः 3 तोळ्यापर्यंत अवेलेबल येतो आपल्याकडे. असा पीस आहे. सुंदर कलेक्शन आहे हे. आणि आता तुम्ही हे पाहू शकता. हा जो आहे हा ब्लॉसम नेकलेस म्हणतात त्याला. ब्लॉसम नेकलेस आहे हा. पूर्ण याचा हे आहे. हा साधारणतः आपल्याकडे 4.25-4.5 तोळ्यापर्यंत अवेलेबल आहे. आणि हे जे पाहू शकता तुम्ही हे बेलकंठी म्हणतात त्याला. बेलकंठी म्हणून आपल्याकडं हा नेकलेस अवेलेबल आहे. तर ह्याचं वजन हे फक्त 2.5 तोळ्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. 26 ग्रॅमपर्यंत हा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू हां हां. आता आपण हा पाहू शकता. हा आपल्याकडं जो आहे हा गोककचा पुतळी हार आहे. हा बघा तुम्ही लक्ष्मीचं याच्यावर सिम्बॉल आहेत पूर्णपणे. सुंदर कसं कलेक्शन आहे आपल्याकडे हे. साधारणतः याचं जे वेट आहे साधारणतः 27 ग्रॅमपर्यंत जातो आहे बघा. ओके. हा बघा अशा एक फिनिशिंगमध्ये अवेलेबल आहे. आणि हा बघा अशा एक टेम्पल फिनिशिंगमध्ये अवेलेबल. हा साधारणतः 3 तोळ्यापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. असं दोन्ही याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही आता पण असं पण बघू शकता विथ पेंडेंटचा आपल्या जे पारंपरिक दागिन्यांमधला हा बघा विथ इयरिंग्समध्ये हा 27 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. अच्छा. हा बघा लक्ष्मीचं पूर्ण पारंपरिक डिझाईन याच्यामध्ये येतं. असा हा हे आहे. आणि हे जे आहे हे साधारणतः 26 ग्रॅमपर्यंत हा स्ट्रिंगमधला नेकलेस मिडल लॉंग नेकलेस ओके. आहे बेसिकली. वाव. असं हे चांगलं छानपैकी कलेक्शन आपल्याकडे आता अवेलेबल आहे. पाहू शकता. इथे दाखवा. खूप सारं कलेक्शन अवेलेबल आहे.